रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मृत्यूपत्र आणि इतर विषयांवरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। एकेकडे भाजपा शिवसेनेचे अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असताना आता रामदास कदम यांनी पुन्हा एकदा वैयक्तिक टीका केली आहे। कधी आदित्य ठाकरे, कधी उद्धव ठाकरे, तर कधी बाळासाहेबांच्या आडून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका होती आहे। उद्धव ठाकरे राज्याच्या राजकारणात इतके महत्त्वाचे आहेत का? त्यांच्यावरच इतकी टीका का होते? चला समजून घेऊयात। प्रत्येक अधिवेशनाच्या वेळेस नितेश राणे दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत असतात, तर कुठल्याही प्रकरणावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया, टीका समोर आली की भाजपा शिवसेनेचे डझनभर प्रवक्ते ठाकरेंच्या प्रतिक्रियेवर उत्तर द्यायला, टीका करायला तयार असतात। ठाकरेंचे 20च आमदार आहेत। ठाकरे राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे राहिले नाहीत असं भाजपा शिवसेनेचे नेतेच म्हणतात। मग टीका करायला डझनभर नेते मैदानात का उतरतात? बरं, ही टीका बऱ्याच वेळा वैयक्तिक पातळीवर सुद्धा जाते, त्यांच्या शारीरिक पातळीवर सुद्धा टीका केली जाते। नितेश राणे याबाबत सगळ्यांचे मोहरके। आता रामदास कदम यांनी तर हाईटच केली आहे। थेट बाळासाहेब ठाकरे यांना मध्ये घेत बाळासाहेबांच्या आडून उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्रात कसे फेरफार केले, त्यांच्या पायाचे, हाताचे ठसे, स्वित्झर्लंडवरून कोण येणार होते, असे एक ना अनेक आरोप केले। बाळासाहेब ठाकरे हा सगळ्यांच्या भावनेचा विषय, त्यात ते गेल्यानंतर त्यांच्याबाबत अधिक संवेदनशील विषयावर कदमांनी टीका केली आहे। आता कदमांना अनिल परबांनी उत्तर दिले, पण कदमांनी बाळासाहेबांना मध्ये आणून टीका केल्यानं तीच टीका आता रामदास कदम यांच्यावर उलटली आहे। रामदास कदम यांच्यावर सावली बार प्रकरणी प्रचंड टीका झाली, त्या बारवर कारवाई सुद्धा झाली आहे, आणखीही कारवाई होईल। सावली बारवर कारवाई झाली, अनिल परबांनी हा विषय लावून धरलेला, म्हणून राग काढण्यासाठी रामदास कदमांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असं अनेकांना वाटतंय। मात्र रामदास कदमांनी केलेली ही टीका आता त्यांच्यावरच उलटतीये, बूमरँग होतीये। सोशल मीडियावर गेल्यावर समजेल रामदास कदम यांच्यावर कशा आणि किती प्रमाणात आणि तीही कोणत्या भाषेत सर्वसामान्य नागरिक टीका करतायत आणि काय काय कमेंट्स करतायत। रामदास कदमाने टीका तर केली आहे, पण ही टीका त्यांच्यावर बूमरँग झाली आहे। कदमांचा पाय यामुळे आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर।